लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या व जनसामान्यांमध्ये आजही विश्वासार्हता टिकून असलेल्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले. नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीने देवळालीतील सुभाष हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप तर व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, अभिनेत्री रसिका वाघारकर, माजी आमदार योगेश घोलप, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, अभिनेते कृष्णा मरकड, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष भाषणातून बबनराव घोलप यांनी नाशिक मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या 26 वर्षापासून हा उपक्रम सुरू असल्याचे सांगितले. खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकारांचे जीवन हे संघर्षमय असते तरी समाजाप्रती त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद केले. यावेळी विजय करंजकर, रतन चावला, रसिका वाघारकर यांची समायोजित भाषणे झाली. स्वागत अध्यक्ष सुनील पवार, प्रास्ताविक सुधाकर गोडसे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर तर आभार अरुण बिडवे यांनी मांडले. यामध्ये प्रिंट मीडियासाठी गोपाल पालीवाल, महाराष्ट्र टाइम्स, निशिकांत पाटील, देशदूत, चंद्रमणी पटाईत, गावकरी, विकास गामणे, सकाळ, जितेंद्र साठे, लोकमत, अमोल यादव, पुण्यनगरी, विवेक आहेराव, दिव्य मराठी, मुकुंद बाविस्कर, भ्रमर, स्वप्नील येवले, आपलं महानगर, दीपिका वाघ, पुढारी, दिनेश जाधव, लोकनामा, किशोर मकासरे, नवराष्ट्र, डॉक्टर निलेश पाटील, न्यूज मसाला, खुशाल पाटील, महाराष्ट्र लाईव्ह, प्रमोद रहाणे, AB न्यूज, ऋतिक गणकवार, 9 न्यूज महाराष्ट्र, संदीप नवसे, जागर जनस्थान यासह वृत्तपत्र विक्रेते संपदा फडके, नाशिक रोड, कृष्णाजी खैरनार, देवळाली कॅम्प, विलास गुंबाडे, नाशिक आदींसह विशेष पुरस्कारार्थींमध्ये ग्रामपंचायत शिंदे, राज पार्वती फाउंडेशन गिरणारे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, देवळाली कॅम्प, ग्रामपंचायत लोकशिंगवे, म्हसरूळ सार्वजनिक वाचनालय म्हसरूळ, सावंत कृपाल रुहाणी मिशन, देवळाली कॅम्प, विजया लिलके, चतुर शैक्षणिक, दारणेश्वर महादेव देवस्थान पळसे, श्री इच्छापूर्ती शिवमंदिर समिती लहवीत रोड, धार्मिक, निलेश धोंगडे, क्रीडा, गणेश कुवर, सायकलिस्ट, किशन आहुजा, संजय भालेराव, पंकज शेलार, सामाजिक, शालिनी पेखळे, साहस, ज्ञानेश्वर ढिकले, कृषी, सागर कुलकर्णी, सांस्कृतिक, भाऊसाहेब शिरोळे, उद्योजक आदींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण बिडवे, वसंत कहांडळ, अरुण तुपे, प्रवीण आडके, दीपक कणसे, प्रशांत धिवंदे, सुभाष कांडेकर, नंदकुमार शेळके, प्रकाश उखाडे, संजय निकम, प्रमोद रहाणे, उमेश देशमुख, भास्कर सोनवणे, नथुजी ढिकले, तुषार बिडवे, अक्षय पेखळे, रवींद्र पाटील, पत्रकार भास्कर साळवे प्रयत्नशील होते. यावेळी सुभाष कांडेकर, कामगार नेते प्रशांत कापसे, रवींद्र भदाने आदींसह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला एक चांगली दिशा या ठिकाणी मिळेल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यांचं देखील समाजामध्ये काम करत असताना निश्चितच समाजाला देखील एक आदर्श प्रत्येक क्षेत्रामध्ये घडवून देण्याचं काम आपण सर्वजण करत असतात आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन इतर लोकही त्या पुढे येतात आणि या माध्यमातून समाज अधिक बळकट त्या ठिकाणी होतो. त्याबद्दल मी आपल्या सन्मानार्थीचे देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा चेहरा जसाची तसा लोकांपुढे जावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. बऱ्याच वेळा पत्रकारितेच्या बाबतीमध्ये एक काळ असा होता तर पत्रकारितेला फार महत्व, ते महत्व आता कमी झाले. ते कमी झालेलं महत्व वाढवायचं असेल तरी तुमच्याच हातात आहे आणि अजून कमी करायचं असेल तरी तुमच्या हातात आहे. परंतु मला माहीत आहे की तुम्ही हिरीनं जिद्दीनं काम करणारे सर्व पत्रकार आहात, तेव्हा निश्चितपणानं हा दर्जा आपण वाढवाल, कारण हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखतो.
मला एकाने सांगितलं की नाना तुम्ही पिक्चर काढता, मला एक पिक्चर काढायचं, काय मदत करा? मी म्हटलं पिक्चर काय आहे, तुझी स्टोरी काय आहे ते मला कळल्याशिवाय मी कसं सांगेन? त्यांनी सांगितलं लोकशाहीचा पोखरलेला चौथा स्तंभ पत्रकारिता हे माझ्या पिक्चरचं नाव आहे. हे खरं सांगतो तुम्हाला. त्याला म्हटलं तुझ्या भावना जरी चांगल्या असतील, तुझ्या भावना जरी त्याबद्दल काही तुला वाटत असेल, परंतु या क्षेत्रामध्ये त्याला कसं चांगलं वाटेल, त्याने तुका त्याच्या कशा लक्षात येऊन देतील याच्यावर एखादा पिक्चर काढ. त्याला मी निश्चितपणानं दिग्दर्शन करीन, फायनान्स करीन, सगळं करीन. परंतु जे एखादं बिघडलं त्याला अजून बिघडवण्याचा प्रयत्न करणं ही चित्रपट निर्मिती नाही. आम्ही समाजाला सुधारण्यासाठी चित्रपट करत असतो, नाटक करतो. नाटकांमधून सुद्धा माणसाला प्रबोधन कसं होईल याचा आमचा विचार असतो. आणि म्हणून अशाही पद्धतीनं आपल्याबद्दल आदर वाढवावा, आदर वाटावा अशा प्रकारची व्यक्ती आपण करावी आणि बाळशास्त्री जांभेकरांचं व्रत हे आपण जपावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रकार करतात आणि त्यामुळे या कामगिरीसाठी तुम्हाला खरोखर मनापासून सलाम. आणि हा पत्रकार संघ आज यावर्षी 26व्या वर्षात पदार्पण करतोय, त्यासाठी शुभेच्छा, अभिनंदन आणि पुन्हा एकदा सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पत्रकार संघाचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो, परंतु आपला बाळशास्त्री जांभेकरांचा आज जन्मदिवस नाही, तर बाळशास्त्री जांभेकरांनी जे पहिले मराठी पत्र काढलं दर्पण ते 6 जानेवारीला सुरुवात केली आणि म्हणून 6 जानेवारी हा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. कालच मला ती माहिती मिळाली, कारण काल आम्ही एका दुसऱ्या पत्रकारांच्या कार्यक्रमाला हजर होतो, त्या ठिकाणी तो खुलासा केला गेला. खऱ्या अर्थाने बाळशास्त्री जांभेकरांनी या समाजामध्ये त्या तत्कालीन ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये समाजाची जागृती व्हावी या उद्देशानं सगळ्यात पहिलं मराठी दैनिक सुरू केलं आणि त्याचं नाव सुद्धा दर्पण म्हणजे आरसा असं ठेवलं होतं. खऱ्या अर्थाने वर्तमानपत्र हे समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्याचा आरसा असतो आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींचा आरसा हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वर्तमानपत्र आणि पत्रकार बंधू भगिनी करत असतात. त्यामुळे आता अनेकांनी सांगितलेल्या पद्धतीने पत्रकारांवरती बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, बरेच दडपण आहेत, परंतु या सगळ्यातून मार्ग काढून खऱ्या अर्थाने जे पत्रकार आपला वसा आणि वारसा हे समर्थपणे पेलतात त्यांचं या ठिकाणी मोठं नाव होतं आणि समाज सुद्धा त्यांना मोठ्या गौरव करत असतो. म्हटलं तर गोरगरिबांना काढलं जातं आणि मोठ्यांच्या खिशात घातलं जातं. ही पत्रकारितेला न मानवणारी गोष्ट आहे. पत्रकारांनी खुल्लेपणाने त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. असं ज्या दिवशी पत्रकारिता ह्या देशामध्ये मांडेल त्या दिवशी मला असं वाटतं की बाळशास्त्री जांभेकर यांचा जो काही वाढदिवस आपण ह्या दिवसानिमित्त साजरा करतो त्यांच्या पत्रकारितेला शोभणारं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल आणि भारत हा एक सक्षम महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या कामासाठी पत्रकारितेने आपलं स्वतःचं तन मन धन आपलं लिखाण हे सर्वस्वी अर्पण करावं एवढंच मी आपल्या सगळ्यांना विनंती करून सांगतो आणि थांबतो. ज्यांना आज या ठिकाणी पुरस्कार मिळाले, बाळासाहेब पुरस्कार मिळाला म्हणजे सोपं नाही, अधिक काम करावं लागेल. आमचा तो एक हँडल आहे, अधिक काम करावं लागेल हे आपण समजून घ्यायचं. एखादा पुरस्कार मिळाला म्हणजे आता ताई तुम्हालाही तुम्ही सांगितलं की या स्टेजवर आल्या सभामंचावर यांनी सांगितलं की खूप मोठे मोठे लोक आले, तुमचाही मान वाढला, याच्यामध्ये मोठ्या लोकांच्या गती तुम्ही पण झाल्या. त्याच्यामुळे तुम्हाला या समाजासाठी जिथं जिथं म्हणून बोलवलं जाईल तिथं तिथं म्हणून आपण समाजाला काय हातभार लावू शकतो त्याच्यासाठी आपण काम करत राहणं या कर्तव्य समजावं असंच मी प्रत्येकाला इथं विनवतो आणि थांबतो. जय महाराज. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, देवळाली कॅम्प.